नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, कामगार आयुक्तालयाची भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये निरीक्षक, लघु लेखापाल, लघु टंकलेखक ही पदे या ठिकाणी प्रकर्षण आपल्याला पाहायला मिळतात। आणि या पदांकरता तुम्हाला अर्ज करण्यासाठी जी काय पात्रता, शैक्षणिक अर्हता असणार आहे ती अर्हता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवायला विसरायचं नाही। चला, लघु लेखापाल आणि लघु लेखक या पदांकरता पात्रता, अनुभव वगैरे जे काय शैक्षणिक असेल, अनुभव असेल, पात्रता आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना आपल्याला यश मिळालं पाहिजे, आपल्या पात्रतेनुसार पुढील पद ती सुवर्ण संधी आली पाहिजे। ती संधी या ठिकाणी आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना लेखापाल व्हायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं शासकीय रोजगार मिळवायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी लघु लेखापाल गट क ची ही कामगार आयुक्तालयामार्फत निघालेली पदभरती करता शैक्षणिक अर्हता यांनी दिलेली आहे की संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी असणं खूप गरजेचं आहे। बघा, लघु लेखापालसाठी तुम्हाला या ठिकाणी वाणिज्य शाखेमध्ये तुमची ग्रॅज्युएट झालेला असावं, संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी, त्याचबरोबर लेखा क्षेत्रामध्ये काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांकडे लघु क्षेत्रामध्ये काम केलेला 3 वर्षाचा अनुभव असणार आहे असा विद्यार्थी या लेखापाल पदाकरता अर्ज दाखल करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, ही झाली लेखापाल गट क ची पात्रता। त्यानंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत लघु टंकलेखक गट क या पदाकरता शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी पात्रता काय असणार आहे। तर बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेला विद्यार्थी, मग कोणत्याही शाखेचा तो पदवीधारक असू द्या किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता या ठिकाणी तुम्हाला या पदाकरता पात्र केलेला आहे। आता यामध्ये महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून जी काही अर्हता धारण केलेली असावी, म्हणजे समतुल्य म्हणजे कसे की बाबा तुमची 12वी झाली आणि काही डिप्लोमा वगैरे काय झालेला असेल किंवा त्या पदवी समान जर तुमची एखादा डिप्लोमा असेल 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा, तर असा या ठिकाणी त्या पदवीला समतुल्य असेल अशी अर्हता जर असेल तर तुम्ही या ठिकाणी या पदाकरता लघु टंकलेखक पदाकरता अर्ज दाखल करू शकता। तर बघा, ही जी काही समतुल्य केलेली अर्हता आहे ती अर्हता या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणार आहे। आणि मग निरीक्षक असू द्या, लेखापाल असू द्या आणि लघु टंकलेखक पद असू द्या, या तिन्ही पदाकरता तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। सगळ्यात महत्वाचं ही बाब लक्षात असू द्या। आता लघु टंकलेखकासाठी अजून पुढे जाऊन काही गोष्टी महत्वाच्या आहेत की त्यांच्याकडे या ठिकाणी लघु टंकलेखक संवर्गासाठी टंकलेखनची जी काही अर्हता आहे त्या अर्हतेमध्ये एक पहिलं प्रमाणपत्र इंग्रजी मराठी लघु लेखक 80 शब्द प्रति मिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। तर बघा, तुम्हाला टायपिंग केलेलं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि प्रमाणपत्र 2 टंकलेखनचं मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। असा विद्यार्थी या ठिकाणी लघु टंकलेखक पदाकरता अर्ज दाखल करू शकतो। म्हणजे तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। दुसरी गोष्ट, तुमच्याकडे डिग्री झालेली असावी, म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो। चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या दोन्ही पदाच्या पात्रता समजल्या असतील। बघा, लेखापाल पदाकरता वाणिज्य शाखेतील पदवी धारण केलेले विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतो। लघु लेखक करता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणती पदवी धारण केलेला अर्ज दाखल करू शकतो, परंतु त्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। ते दोन्ही प्रकारचं तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे असे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता। या दोन्ही पदाकरता ही पात्रता या ठिकाणी घालून दिलेली आहे। असे पात्र असणारे विद्यार्थी या पदाकरता अर्ज दाखल करू शकतात। चला, अशा पद्धतीने आपण आता पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत निरीक्षक, लघु लेखापाल आणि लघु टंकलेखक या पदाकरता अभ्यासक्रम काय असणार आहे। या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।